देवडी डिगडोह रस्ता गेला पाण्याखाली। डिगडोह गावचा संपर्क तुटला। शेतामध्ये शिरले पाणी, पिकांचे नुकसान। देवडी प्रतिनिधी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी नाले तुडुंब वाहत असून नदी नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे। शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे सुद्धा नुकसान झाले। या नुकसानीचा आकडा सर्वेक्षण केल्यावर सांगण्यात येईल असे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी सांगितले। पहाटेच्या जोरदार पावसामुळे यशोदा नदीला पूर येऊन देवडी डिगडोह मार्गावरील यशोदा नदीवरील डिगडोह गावाजवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने देवडी डिगडोह या गावचा संपर्क तुटलाय। तसेच डिगडोह येथील नदीचे पाणी शाळा परिसरामध्ये, ग्रामपंचायत व सखोल भागामध्ये पाणी शिरल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। वित्तहानी व प्राणहानी झाल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही। तसेच यशोदा नदीकाठच्या व नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी शिरून सोयाबीन, कापूस, तूर ही पिके खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच बंद झालेल्या मार्गाची पाहणी करण्याकरिता देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव व ठाणेदार सार्थक नेहाते पूरग्रस्त स्थळ पाहण्यासाठी घटनास्थळी गेले होते व नागरिकांना पुरामध्ये जाऊ नये याबाबत दक्षता बाळगण्याची सूचना केली आहे। सागर जोरे, साहसिक न्यूज 24 देवडी। मी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष किरण मारुतराव परिसर। देवळीवरून 3 किलोमीटर अंतरावर असलेले डिगडोह जे शहर आहे, त्या शहरामध्ये जाण्या आणि येण्याचा पूर्णतः मार्ग हा विस्कळीत झालेला आहे। कारण की पुलावरून मोठ्या प्रमाणात असं पाणी सगळीकडे नाल्यांनी आणि ठिकाणी सुद्धा वाहत जात आहे। त्यामुळे पूर्णतः त्या गावामध्ये जाण्याचा जो संपर्क आहे तो रस्ता हा पूर्ण पाण्यामध्ये डुबलेला आहे। तसेच या पाण्यामुळं गावामध्ये जी शाळा आणि जिल्हा आपलं ग्रामपंचायतचे कार्यालय आहेत यामध्ये सुद्धा पाणी थोडं आता आणि पाणी हे चढतीवर आहे, थोडं चढत आहे। आम्ही 15 मिनिटापासून इथे पूर्णतः पाहणी करून आलो। त्यामध्ये असं आढळत आहे की पाण्याचा वेग पण वाढत आहे आणि पाण्याची जी पद्धत आहे ती पण वाढत आहे। यामुळं आणखी पाण्याचा मोसम हा फार मोठ्या प्रमाणात दिसत असल्यामुळं इथे आणखीसुद्धा भरपूर गावं यामध्ये डुबू शकतात।